दापोली तालुक्यातील हरणाई बायपास समुद्र किनाऱ्यावर एक अटलांटिक स्पॉटेड डॉल्फिन मृत अवस्थेत आढळला। या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी, वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर सदस्य आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते। यावेळी कांदळवन वनरक्षक प्रभू साबणे, विश्वंभर झाडे, कांदळवन समितीचे अध्यक्ष, वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर सदस्य फहद जमादार, कासव मित्र दुर्गेश जाधव, सुरक्षा रक्षक नदीम महाडिक, सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिल काजी, हरणे ग्रामपंचायत सदस्य आणि सोबतच सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सना काजी या देखील यावेळी उपस्थित होत्या। डॉल्फिनच्या विल्हेवाटासाठी जेसीबी उपलब्ध होऊ न शकल्यानं उपस्थितांनी स्वतः पुढाकार घेतला। मोठा खड्डा खोदून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनं आवश्यक खबरदारी घेत डॉल्फिनला पुरण्यात आलं। ही घटना काल 18 जुलैची आहे। यावेळी उपस्थितांनी सागरी जीवांचं संरक्षण, समुद्री प्रदूषण रोखणं आणि किनारी भागातील जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। सोबतच अशा प्रकारच्या घटना आढळल्यास तात्काळ संबंधित विभागाला माहिती देण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। कोकण कट्टा न्यूज, हरणे, दापोली। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।